आपल्याला आपलं नाव जर करून घ्यायचं असेल तर या 4 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे विठोबा, दुसरं म्हणजे ज्ञानोबा, तिसरं म्हणजे तुकोबा, आणि या तिघाचा सुद्धा आशीर्वाद घेऊन ज्यानं कार्य केले असे छत्रपती शिवबा विठाला विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायाच्या जीवनाचा अभ्यास केला. तुकोबराय सांगतेल तसं केलं तर आज महाराज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती अजरामर आहे. अजरामर असणारी तुकोबरायाच्या अनुकरण केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन असलं की तुकोबराय कीर्तनाला येऊन बसावं, महाराजांचं कीर्तन ऐकावं आणि महाराजांना कीर्तनात तुकोबरायाला उपदेश करावा. महाराज सांगावं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. महाराज तुकोबरायानं सांगावं आम्हाला समाज सुधारण्यासाठी भगवंतानं धाडलेला आहे आणि शिवबा तुम्हाला या धर्मावर ग्राणी आली ना, या धर्मामध्ये असलेले ज्या धर्माला निखंड करणारे जे लोक आहेत ना, अशा लोकांचा निश्चय नाबूद करण्यासाठी तुम्हाला पाठवलेला आहे. धर्माचं खंडन करणाऱ्या लोकांना मारण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज पाठवलेला आहे. हा उपदेश माझ्या राजांना ऐकावं आणि महाराज या जगामध्ये होणाऱ्या त्या काळामध्ये होणाऱ्या आईवर बहिणीवर जे अत्याचार होते त्या अत्याचारावर महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अंमलबजावणी करावी. आज तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखाद्या जर आई बहिणीच्या जर इज्जतीवर हात घातला तर त्या महाराज हात घालणाऱ्याचे हात पाय कलम केले जातात. आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये दिवसा महाराज आमच्या आई बहिणीवर दिवसा महाराज बलात्कार होतात. असं कधी वाटतं ही गोष्ट कानावर ऐकल्यानंतर, न्यूजला ऐकल्यानंतर सकाळची वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का? अहो, ज्या महाराष्ट्रामध्ये एवढा महाराष्ट्र पवित्र आहे, एवढा महाराष्ट्र पवित्र आहे, महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राला संतांची भूमी प्राप्त करून देणारी माझे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. धर्मवीर संभाजी महाराजांची भूमी आहे. अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे. आमच्या संत मोतीराम महाराजांची भूमी आहे. आमच्या मारुती महाराजांची भूमी आहे. याच भूमीमध्ये महाराज कित्येक महारथी जन्माला आले. याच भूमीमध्ये महापुरुष जन्माला आले. याच भूमीमध्ये महाराज देवाने सुद्धा महाराज या भूमीमध्ये जन्म घ्यावा एवढी पवित्र असणारी भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भगवंताच्या दासानं आवर्जून या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराज जन्म घ्यावा अशी पवित्र भूमी आहे. आणि अशा भूमीमध्ये तुकोबारायासारखे महान संत जन्माला आले आणि त्यांनी आपल्याला या प्रपंचातून लवकर भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवून दिला. आणि जर भगवंताकडे जायचं असेल तर संत महात्म्याला तुम्ही शरणागती करा, संतांची सेवा करा, संत महात्म्याला विनंती करा. आणि तुम्ही जर संत महात्म्याला विनंती केली तर भगवंत तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. पण भगवंत मोठा माणूस आहे. भगवंत सरासरी कोणाचं ऐकत नाही. तुम्ही जर गर्वानं देवाच्या समोर जात असेल, तुमच्यामध्ये जर अहंकार असेल, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे गाडी आहेत, माझ्याकडे बंगले आहेत, माझ्याकडे शेती आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी एखादा पदाधिकारी आहे, मी नोकरदार आहे, ही जर भावना घेऊन जर तुम्ही देवाजवळ जात असेल तर अशा लोकांना देव जवळ धरीत नाही. जर देवाकडे जायचंय, जगाच्या मालकाकडे जातंय, मग अभिमान बाजूला ठेवावं लागतंय, अहंकार बाजूला ठेवायला लागतंय आणि देवासमोर जाऊन गरीब व्हावं लागतंय. किती गरीब व्हावं लागतंय? इतकं गरीब व्हावं लागतंय की अनाथ सुद्धा व्हावं लागतंय. आणि अनाथ होऊन जर तुम्ही देवाजवळ गेलात आणि ती जर विनंती संत महात्म्यानं केली तर तुम्हाला भगवंत पायाजवळ घेतल्याशिवाय राहत नाहीत. पेक्षा मोठं दैवत नाही. या जगामध्ये सर्वात मोठं जर कोण असेल तर आई असेल. जगामध्ये तुम्ही कितीही मोठं व्हा पण आई वडिलाशिवाय जगामध्ये पर्याय नाही. या जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला एकत्र केलं आणि मावळ्याला एकत्र करून आपल्या आईची जी इच्छा होती त्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवरात्र केला, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि स्वराज्य घडवलं. स्वराज्य घडवलं. या स्वराज्यामध्ये आई माझ्या माता मावळ्याच्या आबरूचं रक्षण केलं. रक्षण करत करत स्वराज्याची जी आईची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करत करत इच्छा पूर्ण झाली आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याच्या राजगादीवर बसले. महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अतिशय थाटामाटा झाला. सर्व महाराज ढोल ताशे मृदंग टाळ विना सर्व महाराज गोंधळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होत होता.
सर्व मावळे होते, सर्व प्रजा होती, शेतकरी, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी माझ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होते. एका आईने केलेली इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काही क्षणामध्ये ही इच्छा पूर्ण होणार होती. स्वराज्य निर्माण होणे एक स्त्रीची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या आईने किती कष्ट झेलले. आईने छत्रपती शिवाजी महाराज दरबारात होते त्यावेळी सुद्धा माझ्या आईने कष्ट झेलले. छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये होते, माझ्या जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले. ते डोहाळे म्हणजे काय तर माझ्या आई बहिणीची आबरू लुटली जायची. ती आई बहिणीची आबरू लुटणाऱ्याला नुसतं नाबूद करण्याचे डोहाळे लागले. छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये होते, गर्भ वाढत होता. आई साहेबाने चिलखत अंगाला घालावं, कमरेला तलवार खुपसावी, घोड्याला टाच मारावी आणि मुघलाचा संहार करण्यासाठी या जगाची रणरागिणी मासाहेब जिजाऊ आईसाहेब निघाल्या. आई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना मला स्वराज्याचं रक्षण केलं. या आई बहिणीची आबरू राखण केली, म्हणून या आई बहिणीचं राखण करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र या आईच्या पोटे जन्माला आला. बघता बघता छत्रपती शिवाजी महाराजांची जन्माची वेळ जवळजवळ आली. 9 महिने 9 दिवस झाल्या. माझे आई साहेब शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या समोर महाराज साकडं घालू लागली. हे माते जगदंबे जगात जगनी आदिमाया शक्ती माता जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की त्या मुलानं या जगातील आई बहिणीच्या आबरूचं रक्षण करावं. महाराज प्रसूतीची वेदना व्हायला लागली आणि बघता बघता सूर्य अस्ताचे किरण पृथ्वीवर आले. सूर्य अस्ताचे किरण पृथ्वीवर आले आणि 19 फेब्रुवारी या दिवशी महाराज सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताचे किरण या जमिनीवर आले. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला आणि 73 दिवसाला माझा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि महाराजांनी महाराज बघता बघता वाढायला लागले आणि वयाच्या कमी वयात वयाच्या 14व्या वर्षी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आईची इच्छा करण्यासाठी या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी पहिल्यांदा महाराज रायलेश्वराच्या पिंडीवर अभिषेक केला आणि स्वराज्याच्या मधला पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला गड जिंकून या स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि तोरण बांधून बघता बघता त्या मुघलांचा नायनापात करत करत सगळं महाराष्ट्र भगवमय करून टाकलं. जिकडे तिकडे महाराज भगवा झेंडा फडकायला लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा राज्याभिषेक होण्याची वेळ आली. सर्व दिग्गज मंडळी या राज्याभिषेकासाठी उपस्थित होते आणि राज्याभिषेकाच्या वेळाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर पुष्पवर्षा झाली. राजगादीवर बसताना एका एका पायरीवर छत्रपती शिवाजी महाराज चढू लागले. चढत असताना एका एका मावळ्याचा विचार करू लागले की ज्या मावळ्याने या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, तानाजी असेल, बाजी प्रभू देशपांडे असतील, जीवा महार असतील, अशा एका एका मावळ्याची आठवण करीत करीत माझे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर बसतात आणि स्वराज्यावर बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि त्या आईने विचारलं, अरे शिवबा, अरे माझी इच्छा पूर्ण झाली आणि तू माझी इच्छा पूर्ण केलीस आणि आज तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू कसं काय? तुला तर आनंद व्हायला पाहिजे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखारविंदातून एक उद्गार बाहेर पडला, आहे अगं हा सोहळा बघण्यासाठी माझे वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता. तसं महाराज या निरस परिवारानं कितीही मोठं कार्य केलं तर आज कार्य केल्यानंतर त्या कार्याचा आशीर्वाद देण्यासाठी आज त्यांची आई जर राहिली असती तर मला त्याला किती मोठा अभिमान झाला असता. अशी आई त्यांच्या जीवनातून निघून गेली. सबसे